विनिंग ची स्कूल बॉय. आणि दुसरी स्टेज आहे विनिंग स्कूल बॉय. विनिंग स्कूल बॉय. व्हॉट इज द मिनिंग ऑफ विनिंग? जिंकलेला. व्हॉट इज द मिनिंग ऑफ विनिंग? विनिंग का मतलब क्या बताया है? विनिंग बोले तो कंप्लेनिंग. एक छोटा बच्चा जो स्कूल में जाता है वो बहुत सारी कंप्लेंट्स करता है, मुझे ये चाहिए, वो चाहिए, ये नहीं चाहिए, वो नहीं चाहिए, मुझे स्कूल नहीं जाना है, पढ़ाई नहीं करनी है. ही हैज सो मेनी कंप्लेंट्स रिगार्डिंग इट स्टडीज. कोणाचा तरी माईक चालू आहे रे, बंद करा. तर त्याला खूप सारे कंप्लेंट्स असतात. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज विनिंग स्कूल बॉय. काय 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 करतो मग तो विनिंग स्कूल बॉय? What are the things that are explained according to the poet about winning schoolboy? त्याच्या सॅचेल म्हणजे त्याची स्कूल बॅग सोबत त्याचा चेहरा कसा असतो? एखाद्या मॉर्निंग शायनिंग मॉर्निंग फेस, म्हणजे एखादा सूर्य कसा चमकतो तसा त्याचा चेहरा त्या ठिकाणी सकाळी चमकत असतो. क्रीपिंग लाईक अ स्नेल अनविलिंगली टू गो टू स्कूल. क्रीपिंग लाईक अ स्नेल, क्रीपिंग म्हणजे रांगतो तो. क्रीपिंग लाईक अ स्नेल अनविलिंगली टू गो टू स्कूल, त्याची शाळेमध्ये जायची इच्छा नसते. ओके. नंतर थर्ड स्टेज कुठली आहे? व्हॉट इज द थर्ड स्टेज? लवर. लव्हरची स्टेज असते. मग लव्हर काय करतो? लव्हरचे काय क्वालिटी सांगितलेले आहेत? व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ लव्हर? काय दुःख सांगतो काय? एखाद्या भट्टीसारखा जो धगधगत असतो म्हणते. साईंग लाईक फर्नेस म्हटलेला त्याच्याबद्दल. काय म्हटलेलं आहे? साय म्हणजे उसासे टाकणे. एखाद्या भट्टीशी आपण कधी बघितलं रेल्वेचं इंजिन तुम्ही? गदर पिक्चर मध्ये बघितलेलं असेल तो आपल्या फावड्यानी कोळसा टाकतो अंदर, तर त्यामध्ये ते इंजिन कसं करते? धगधग करते. तर त्या धगधगत्या ज्वाळेसारखं त्याचं काय असतं म्हणजे साईंग म्हणजे उसासे. उसासे काय असतात? तर दुःखामध्ये माणूस जो घेतो श्वास त्याला उसासे म्हणतात. तर तो असतो लव्हर. साईंग लाईक फर्नेस विथ ऊफुल बॅलेड. ऊफुल मीन्स व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऊफुल? दुःख. 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 ऊ म्हणजे दुःख, बरोबर आहे. ऊफुल. बॅलेड. व्हॉट इज द मिनिंग ऑफ बॅलेड? व्हॉट इज द मिनिंग ऑफ बॅलेड? पोवाडा. पोवाडा. व्हेरी गुड. वूफुल बॅलेड म्हणजे आपल्या प्रेमभंगाचे तो काय गातो? पोवाडे गातो, असं त्या ठिकाणी आपला कवी म्हणतो. नंतर कोणासाठी तो लिहितो? मेड टू हिज मिस्ट्रेस. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मिस्ट्रेस? त्याच्या प्रेयसी करिता. ठीक आहे. नंतर व्हॉट इज द फोर्थ स्टेज? फोर्थ स्टेज काय असते? सोल्जरची असते. व्हेरी गुड कांचन. मोबाईल ठेवून द्या म्हणा. काय असते फोर्थ स्टेज? सोल्जरची. सोल्जरच्या काय क्वालिटी सांगितलेल्या आहेत? फुल ऑफ स्ट्रेंज ओथ्स. तो वेगवेगळ्या अशा काहीतरी विचित्र अशा शब्द घेत राहतो, प्रॉमिसेस करत राहतो. बियर्डेड लाईक अ पार्ट. त्याची दाढी कशी असते म्हणते? एखाद्या लेपर्ड सारखी असते. लेपर्ड मीन्स चीता. चीता, बरोबर आहे. चीत्यासारखी त्याची दाढी आलेली असते त्याला. आणि जेलस इन ऑनर, त्याची क्वालिटी सांगितलेली आहे की तो काय असतो? जेलस इन ऑनर. दुसऱ्याला समजा मान सन्मान जास्त मिळाला तर त्याचा इगो हर्ट होतो. सडन अँड क्विक इन कॉरल. खूप फास्ट असतो तो, भांडणासाठी एकदम तत्पर. सीकिंग अ बबल रेप्युटेशन इव्हन इन द कॅनॉन्स माउथ. सीकिंग अ बबल रेप्युटेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ बबल रेप्युटेशन? I have told you this earlier.
बबल बबल म्हणजे बुडबुडा. व्हॉट पुढे इज द मिनिंग ऑफ रेप्युटेशन? मान सम्मान. हाँ, मान सम्मान. यानी जो चीज एकदम क्षणभंगुर है, जिसकी कोई अहमियत नहीं कि लोगों ने अपने को क्या देना चाहिए, अहमियत दी जानी चाहिए या फिर इज्जत दी जानी चाहिए. तो ये जो चीज हम दूसरों से एक्सपेक्ट करते हैं, दॅट इज रॉंग. तर तो जो असतो आपला सोल्जर, तो काय करतो, इतरांपासून ती गोष्ट एक्सपेक्ट करतो की लोकांनी मला काय केलं पाहिजे, मान सन्मान दिला पाहिजे. तर बघा आता कशासाठी, इवन इन द कैनन्स माउथ, यानी अगर उसको तोफ के सामने भी खड़ा कर दो उस लवर का सोल्जर को, तो भी वो अपनी जान देने के लिए तैयार रहता है. लेकिन उसको क्या होना, रेप्युटेशन होना, उसको अपनी गरिमा बहुत ज्यादा प्यारी रहती. आपला जो इगो आहे तो त्याला सॅटिस्फाय करायचा असतो, असा तो असतो सोल्जर. दीज आर द 4 स्टेजेस विच वी हॅव सीन इन अवर लास्ट पीरियड. सो वी विल नाउ मूव फॉरवर्ड. एंड देन द जस्टिस. उसके बाद इंसान के जिंदगी में एक नेक्स्ट फेज आती है जिसका नाम कहा गया है जस्टिस. जस्टिस बोले तो न्याय. जो न्याय प्रिय लोग रहते वो इस एज के रहते. इन फेयर राउंड बेली विथ अ गुड कैप ऑन लाइन. उसकी जो पेट, उसका पेट अभी इस जस्टिस के एज में निकला हुआ रहता, उसका पेट बाहर आया हुआ रहता, उसकी गोल गोल ऐसी ढेरी रहती, बोलते फेयर राउंड बेली, एकदम गोलाकार उसका पेट बाहर निकला हुआ रहता. विथ गुड कॅप ऑन लाईन. कॅप ऑन लाईन मीन्स ज्यांनी चिकन वगैरे खाल्लेलं असेल माहिती असेल, जेव्हा तो आपण मुर्गी ते हे कट करतो तेव्हा त्याची अशी एक स्पेशल अशी लाईन त्याच्या पोटाची आपल्याला बाहेर निघालेली दिसते. दॅट इज कॉल्ड कॅप ऑन लाईन. कॅप ऑन लाईन म्हणजे आता पोट बाहेर निघालेला आणि बेल्ट लावला आपण, तर जो लटकणारा भाग जो आपल्याला वेगळा दिसतो, दॅट इज कॉल्ड कॅप ऑन लाईन. ठीक आहे. तर ती जी कॅप ऑन लाईन असते म्हणते, तशी त्याची ढेरी बाहेर निघालेली असते. विथ आईज सिव्हिअर अँड बियर्ड ऑफ फॉर्मल कट. त्याचे डोळे गंभीर झालेले असतात. आता त्याच्या चेहऱ्यावरती, त्याच्या डोळ्यांमध्ये आता गंभीरता आलेली असते या जस्टिस नावाच्या फेज मध्ये. आणि त्याची जी दाढी आहे ती फॉर्मल कटची असते ना, वाढलेली. आता आपण पाहतो तो लेपर्डची पार्ट सारखी बियर्ड म्हणजे कशी, एखाद्या शिवसैनिकाची दाढी, मोठीची मोठी जाडीची दाढी, आणि एकदम व्यवस्थित लावलेली आहे, ट्रिम केलेली आहे, व्यवस्थित शेप आहे. तर ती झाली जस्टिसवाल्या व्यक्तीची दाढी. असा 2 गोष्टींमधला डिफरन्स तुम्ही लक्षात घ्या. आईज सिव्हिअर अँड बियर्ड ऑफ फॉर्मल कट, फुल ऑफ वाईज सॉज अँड मॉडर्न इन्स्टन्सेस. फुल ऑफ वाईज सॉज. आता पहा, वाईज सॉज याचा अर्थ होतो फुल ऑफ प्रॉव्हर्ब्स, क्लिचेस अँड प्रॉव्हर्ब्स. म्हणजे आयुष्याचा एवढा अनुभव आलेला असतो की म्हणी आणि वाक्प्रचार लोकांचे ऐकून ऐकून पाठ होऊन जातात आणि आपल्या बोलण्यामध्ये तो वापरायला सुद्धा लागतो. वाईज सॉज. आता सॉ म्हणजे काय, सॉ म्हणजे कुऱ्हाड किंवा आरी. तर आता त्या आरीमध्ये कसं असतं, ती जी आरी असते तर त्याने आपण काय करतो, मनुष्य कट करतो. तर हा व्यक्ती जो आहे आपला, कोण, हा जस्टिस वाला व्यक्ती, या जस्टिस नावाच्या फेज मधला व्यक्ती, तो बोलण्याने सुद्धा माणसांचं खच्चीकरण करू शकतो. इतक्या जिभेला धार आता या ठिकाणी प्राप्त झालेली असते. फुल ऑफ वाईज सॉज. आणि ते सॉज कसे असतात, वाईज असतात, इंटेलेक्च्युअल असतात. वाईज म्हणजे बुद्धिमान. तुम्ही त्याच्यावरती सहजासहजी विश्वास ठेवू शकाल इतके ते हुशार असतात ते लोक, तेव्हा जस्टिस नावाच्या एज मधले. वाय? बिकॉज दे हॅव रिसिव्ड द फुल एक्सपिरियन्स ऑफ द लाईफ. त्यांना जीवनाचा पूर्ण अनुभव त्या ठिकाणी आलेला असतो. सॉज अँड मॉडर्न इन्स्टन्सेस. मॉडर्न इन्स्टन्स, फुल ऑफ वाईज सॉज अँड मॉडर्न इन्स्टन्सेस असं म्हटलेलं त्यांनी. पहा, फुल ऑफ वाईज सॉज अँड मॉडर्न इन्स्टन्सेस. मॉडर्न इन्स्टन्सेस मीन्स चालू घडामोडी, रिसेंटली काय सुरू आहे या गोष्टीवर त्यांचं पूर्ण लक्ष असतं. आता आपण बघितलेलं आहे की बा त्या ठिकाणी
दिल्ली या ठिकाणी किसान आंदोलन सुरू आहे, बरोबर आहे. कितीतरी महिने त्या आंदोलनाला झालेले आहेत. परंतु जर जस्टिस नावाच्या फेज मधला व्यक्ती त्या प्रकरणाकडे बघेल तर तो त्या प्रकरणाचा पूर्णपणे अभ्यास सुद्धा करेल. का बरं घडतंय, का बरं घडत नाहीये, तो कायदा काय आहे, याच्या सगळ्या गोष्टींचं तो ज्ञान त्या ठिकाणी स्वतःबद्दल मिळवून घेईल आणि नंतरच त्यावरती तो आपली रिॲक्शन देईल. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज फुल ऑफ वाईज सॉज अँड मॉडर्न इन्स्टन्सेस. सध्या रेमडेसिवीर मिळत नाहीये, इंजेक्शनची कमी आहे, तर ती का बरं आहे याचा पूर्ण अनुभव त्या व्यक्तीला हा नेमका आलेला असतो. असा असतो आपला जस्टिस नावाचा व्यक्ती. त्याची क्वालिटीज परत एकदा बघून घ्या. त्याची ढेरी निघालेली असते, फेअर राऊंड बेली विथ गुड कॅप ऑनलाईन, आईज सिव्हिअर विथ आईज सिव्हिअर, त्याचे डोळे गंभीर असतात. त्यानंतर बियर्ड त्याची फॉर्मल कट मध्ये असते. तो बोलताना खूप वाईज शब्दांचा वापर करतो आणि त्याच्या बोलण्यामध्ये चालू घडामोडींचा सुद्धा उल्लेख वारंवार होतो. अँड सो ही प्लेज हिज पार्ट. आणि अशा प्रकारे तो आपला पार्ट, आपलं जे व्यक्तिमत्व आहे, आपलं जे कॅरेक्टर आहे, तो त्या ठिकाणी निभावतो. ही झाली 5वी एज. द सिक्स्थ एज शिफ्ट इनटू लीन स्लीपर्ड पॅन्टलून्स. जी 6वी स्टेज आहे म्हणते ती कशी असते? लीन स्लीपर्ड पॅन्टलून्स. लीन अँड स्लीपर्ड पॅन्टलून्स म्हणजे आता या ठिकाणी मनुष्य जस्टिस नंतर आता वयाचा अनुभव येऊन गेला, मग काही दिवसांनी अपचनाचे त्रास सुरू होऊन जातात त्याला बिचारायला. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे त्याची वेस्ट काय होऊन जाते, कमी होऊन जाते. पाहतो काय म्हणतो, द सिक्स्थ एज शिफ्ट इनटू लीन स्लीपर्ड पॅन्टलून. आता त्याचे पॅन्ट ढिले व्हायला लागतात आणि पॅन्ट ते घसरायला लागतात. विथ स्पेक्टेकल ऑन नोज अँड पाउच ऑन साइड. आता डोळ्यावर त्याचा चष्मा येऊन जातो आणि साईडला त्याच्या बेल्टला त्यांनी काय लावलेलं असते, पाऊच लावलेलं असते, ते चष्मा ठेवण्याकरिता. आधीच्या काळी लोक वापरत होते चष्मा ठेवण्याकरिता. जसा आता आपण मोबाईल किंवा एखादी ट्रॅव्हलिंग इक्विपमेंट कॅरी करायला जसा आपण एखादा पाऊच वापरतो, त्या प्रकारचं पाऊच आधी लोक तो चष्मा ठेवण्यासाठी वापरत होते. पाऊच ऑन साइड. हिज युथफुल हुज हॅज सेव्ड अ वर्ल्ड टू वाईड फॉर श्रंक शँक. आता याचा जो हिज युथफुल होज मीन्स टाइटली फिटिंग पॅन्ट्स, ट्राउझर्स. जे आता त्यांनी तरुणपणात घातलेले टाईट फिटिंगचे पॅन्ट असतात ते आता ढिले व्हायला लागतात. युथफुल होज वेल सेव्ड, ते आतापर्यंत टिकलेले आहेत, वाचलेले आहेत. अ वर्ल्ड टू वाईड फॉर हिज श्रंक शँक. वर्ल्ड टू वाईड म्हणजे आता बघा, एखादा जाडा व्यक्ती आहे, तो अचानक जर बारीक झाला तर त्याला ते जे पॅन्ट ढिले होतात, तर त्याला काय वाटते, मग या ठिकाणी त्या ठिकाणी काय फ्रेज वापरलेली आहे आपल्या कवीनी, वर्ल्ड टू वाईड. म्हणजे आपलं जग छोटं आहे परंतु तो पॅन्ट काय झाला, मोठा झाला. दॅट मीन्स द पॅन्ट इज रिप्रेझेंटिंग द वर्ल्ड. तो वर्ल्ड काय झालं म्हणजे आता थोडस विस्तारलं. वर्ल्ड टू वाईड फॉर हिज श्रंक शँक. आता तो श्रंक त्याची जी आहे, तो जी वेस्ट जी आहे ती काय झाली, शिकडून गेली, म्हणजे श्रंक झाली. श्रंक शँक ती झालं, त्याचं पोट जे आहे, ती कमर जी आहे तिची आता बारीक झालेली आहे, तर त्यासाठी ते ढिलं झालेलं आहे. अँड हिज बिग मेनली व्हॉइस. आणि त्याचा आता आवाजामध्ये काय झाला, घोगरेपणा आलेला आहे. बिग मॅनली व्हॉइस. त्याच्या आवाजात आता तो मोठा आणि एक जाडपणा असा येऊन गेलेला आहे. ठीक आहे. नंतरची स्टेज पाहता, ही झाली आपल्या सिक्स्थ एज. याला म्हणू आपण स्लीपर्ड पॅन्टलून वगैरे म्हणू शकू किंवा आफ्टर जस्टिस म्हणू शकू. ठीक आहे. आफ्टर जस्टिस देर इज वन फेज, अनदर फेज दॅट इज कॉल्ड एज स्लीपर्ड पॅन्टलून. नंतर टर्निंग अगेन टुवर्ड्स चाइल्डिश ट्रेबल. आता नंतरची फेज जी आहे, शेवटची 7वी फेज, तर ती मध्ये टर्निंग अगेन टुवर्ड्स चाइल्डिश ट्रबल.
पहा, टर्निंग अगेन टुवर्ड्स चाइल्डिश ट्रेबल पाइप्स. आता नंतर जसं एखादा, आता तुम्ही लहानपणी जर मूल जन्माला आलेलं असेल तर ते तुम्ही बघितलं असेल की आपण त्याच्या मानेला असं धरून ठेवतो. बघितलंय काय? नवीन जन्माला आलेल्या मुलाला आपली मान सांभाळता येत नाही, मानेचा तोल सांभाळता येत नाही, त्याच्या मानेमध्ये अजून ताकद यायची असते. तर त्याला उचलताना आपण आधी त्याच्या मानेला आणि कमरेला हात लावतो. दॅट मीन्स इट इज द ट्रेबल. ट्रेबल मीन्स थरथर कापणे, शेक करणे. ते जेव्हा तो लहान मूल ग्रो करत असतो ना, तेव्हा हातापायात ताकद न आल्यामुळे तो थोडा थोडा थरथर कापायला लागत असतो, बिकॉज ही इज अनेबल टू कॅरी हिज ओन बॉडी वेट. तर हा जो व्यक्ती आहे आता शेवटच्या फेज मध्ये आलेला, टर्निंग इन टू चाइल्डिश ट्रबल. ट्रेबल मीन्स थरथर कापणे किंवा कंपन होणे. तर या फेज मध्ये तो व्यक्ती आता आलेला आहे. आणि पाइप्स अँड विसल्स इन हिज साऊंड. पाइप्स अँड विसल्स इन हिज साऊंड म्हणजे बोलताना त्याच्या श्वासांचा आवाज किंवा बोलताना काही ॲबनॉर्मॅलिटीज त्याच्या कुठे येऊन जातात, त्याच्या शरीरामध्ये येत असतात. बघा तुम्ही, ते काही लोकांना बोलताना दम लागते, म्हाताऱ्या अस्थमॅटिक प्रॉब्लेम त्यांचे वाढून जातात. दॅट्स वाय बोलताना त्यांच्या तोंडातून काहीतरी शिट्ट्या वगैरे. काय झालं? तर बघा, तर त्या म्हाताऱ्या लोकांच्या बोलण्यामधून काही असे विसलिंग साऊंड, विसलिंग म्हणजे शिटी सारखे साऊंड यायला लागतात त्यांना, कारण की त्यांना ब्रीदिंग डिफिकल्टी त्या ठिकाणी व्हायला लागते. चाइल्डिश ट्रेबल पहिला त्यांचा गुणधर्म सांगितलेला आहे की त्यांना थरथर कापायला लागतात ते. नंतर त्यांच्या बोलण्यातून शिट्ट्यांसारखे आवाज यायला लागतात. दे आर नॉट एबल टू स्पीक व्हेरी फ्लुएंटली और क्लिअरली. लास्ट सीन ऑफ ऑल, आणि सगळ्यात शेवटचा जो लास्ट सीन आहे तो काय असतो? दॅट एंड्स हिज स्ट्रेंज इव्हेंटफुल हिस्ट्री. याच्यामध्ये त्याची सगळी इव्हेंटफुल हिस्ट्री, इव्हेंटफुल म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये जेवढ्या काही घटना घडलेल्या आहेत, तो जो त्या घटनांचा इतिहास आहे तो काय करत होतो त्या ठिकाणी शेवटाला येतो. दॅट एंड्स धिस स्ट्रेंज इव्हेंटफुल हिस्ट्री. त्यांच्या आयुष्यातील घटनांचा जो आतापर्यंत घडलेला इतिहास आहे तो आता संपुष्टात यायला आलेला आहे. इट इज द सेकंड चाइल्डिशनेस. या फेजला काय म्हटलेलं आहे? सेकंड चाइल्डिशनेस. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेकंड चाइल्डिशनेस? परत आपण लहान बाळासारखं होऊन जातो. कसं? आता लहान बाळासारखं होणे म्हणजे काय? जसं एखादं लहान बाळ पूर्ण गोष्टींसाठी आपल्या आई वडिलांवरती डिपेंडंट असतं, तसंच तो म्हातारा एकदम शेवटच्या स्टेजला पोहोचलेला म्हातारा सुद्धा त्याच अवस्थेत असतो. त्याला प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या लेकरांवरती अवलंबून राहावं लागतं. त्याला उठून संडासला जाता येत नाही, त्याला लघवी कंट्रोल होत नाही, शी कंट्रोल होत नाही, त्याचं सगळं जागेवरच करावं लागतं. त्याला तो हाताने भरवावं लागतं. त्याला व्यवस्थित खाताही येत नाही, त्याच्या तोंडातून सांडत राहतं. लिक्विड फूड त्याला करून द्यावं लागतं लहान लेकरासारखं. तर अशी ही जी फेज असते शेवटची, ती काय असते? सेकंड चाइल्डिशनेस अँड मियर ऑब्लिव्हियन. द स्टेट ऑफ बीइंग फॉरगॉटन ऑर डिसरिगार्डेड. ऑब्लिव्हियन मीन्स द स्टेट ऑफ बीइंग फॉरगॉटन ऑर डिसरिगार्डेड. या ठिकाणी माणसाची स्मृती जी आहे ती भ्रंश व्हायला चालू होऊन जाते या म्हातारपणात, त्या जखड म्हातारपणात. तर ऑब्लिव्हियन मीन्स मियर ऑब्लिव्हियन. मियर म्हणजे फक्त त्या ठिकाणी डोक्यामध्ये सगळे जे विचार असतात किंवा आठवणी असतात ते आता हळूहळू पुसून जायला सुरुवात होऊन जाते. सॅन्स टीथ. सॅन्स म्हणजे विदाऊट. या ठिकाणी सॅन्स या शब्दाचा अर्थ आहे विदाऊट. विदाऊट टीथ, दात पडलेले असतात. सॅन्स आईज, दृष्टी गेलेली असते. सॅन्स टेस्ट, चवही सुद्धा आता लागत नाही. अँड सॅन्स एव्हरीथिंग, सगळं काही जे त्याला जन्मापासून तर त्या म्हातारपणापर्यंत प्राप्त झालेलं शारीरिक वैभव असते ते सगळं त्याचं नष्ट होऊन जातं. इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड धिस पोएम, दॅट इज द नेम ऑफ ऑल द वर्ल्ड्स अ स्टेज. ओके, कळली तुम्हाला? हॅव यू गॉट? कवितेचा अर्थ कळला?
येस सर. ओके ओके. तर आता एक एक करून मला तुम्ही सांगा किती स्टेजेस आहेत एकूण. 7. 7. 7. आता मला मी ज्यांचं नाव घेईल त्यांनीच मला सांगायचं की कोणकोणत्या स्टेजेस आहेत. तर पहिली स्टेज सांगेल मला कोमल ढोले. सांग बेटा, पहिली स्टेज कुठली आहे? इन्फंटच्या क्वालिटीज काय काय आहेत? तो रडतो. हा. म्युलिंग अँड पकिंग इन नर्स आर्म असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? म्युलिंग अँड पकिंग इन द नर्स आर्म. ठीक आहे. नंतर दुसरी फेज सांगेल मला दिव्या देवरे. दिव्या, बरं कांचन गावंडे तू सांग बेटा. बरं, स्कूल बॉय कसा असतो तो? स्कूल बॉय विनिंग असतो. विनिंग, WHINING. विनिंग मीन्स कंप्लेनिंग स्कूल बॉय ही इज विथ शॅचेल अँड शायनिंग मॉर्निंग फेस. त्याच्याकडे एक बॅग असते आणि त्याच्याकडे सकाळ सारखा सूर्याचा जसा तेजस्वी रूप असतं त्याचं ते चमकणारं रूप त्या ठिकाणी असतं. क्रिपिंग लाईक स्नेल अनविलिंगली टू गो टू स्कूल. क्रिपिंग लाईक स्नेल, तो एखाद्या गोगलगाई सारखा रांगतो आणि त्याची शाळेमध्ये जायची बिलकुल इच्छा नसते. नंतर दिव्या, सांग बेटा. दिव्या राजकुडे, नंतरची स्टेज कुठली आहे? लव्हर. काय काय करतो मग लव्हर? साईंग लाईक फर्नेस, एखाद्या भट्टीप्रमाणे तो उसासे टाकतो. दिव्या, एखाद्या प्रियकराप्रमाणे तो उसासे टाकतो आणि दुःखाचे पोवाडे गातो. जे दुःखाचे पोवाडे त्यांनी आपल्या प्रेयसीच्या भुवईवरती बनवलेले असतात. मेड टू हिज मिस्ट्रेस आयब्रोज. ठीक आहे. नंतर यशोधन इंगोले, सांग नंतरची स्टेज सांग मित्रा. सोल्जर. काय करतो सोल्जर? काय सांगितलेलं आहे क्वालिटी सोल्जरच्या? ज्याने सोल्जर फुल ऑफ स्ट्रेंज ओथ्स म्हणजे शपथ, विचित्र शपथ घेत राहतो. त्याची जी दाढी आहे एखाद्या लेपर्ड सारखी असते. त्याचा अभिमान त्याला काय करतो? जेलस फील करायला लावतो. जर त्याला सन्मान मिळाला नाही तर तो जेलस फील करतो. सडन अँड क्विक इन कॉरल, भांडण्यासाठी तत्पर असतो. सिकिंग बबल रेप्युटेशन इव्हन इन द कॅनॉन्स माउथ, एखाद्या तोफीच्या तोंडी सुद्धा त्याला त्या ठिकाणी आपला इगो महत्वाचा वाटतो म्हणून त्या ठिकाणी सुद्धा तो त्या छोट्या बबल रेप्युटेशन साठी, साध्या मान सन्मानासाठी सुद्धा जीव द्यायला तो तयार असतो. असं त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. नंतर कुठली फेज आहे? नंतरची जागृती. सोल्जर नंतरची फेज कुठली आहे? जागृती काकडे. हा सर. सोल्जर नंतर कुठली फेज आहे? पटापट सांगा, 2 मिनिट राहिले. लास्ट. त्यानंतरची स्टेज आहे जस्टिस मध्ये त्याची ढेरी वाढलेली असते त्या व्यक्तीची. डोळे त्याचे गंभीर झालेले असतात. बियर्डला तो त्यांनी आता फॉर्मल कट दिलेला असतो आणि त्याच्याकडे खूप विद्वान लोकांसारखे काय असतात म्हणते शब्द साठा असतो आणि त्याच्याकडे मॉडर्न इन्स्टन्सेस आहेत, चालू घडामोडी आहेत, याचं सुद्धा त्याच्याकडे ज्ञान असते. अँड सो ही प्लेज दिस पार्ट. नंतर 6वी स्टेज शिफ्ट इनटू स्लिपर्ड पॅन्टलून, म्हणजे आता 6व्या स्टेज मध्ये त्याचे पॅन्ट ढिले होऊन जातात त्या माणसाचे. तो लीन होऊन जातो. लीन म्हणजे बारीक होतो. लीन अँड स्लिपर्ड पॅन्टलून विथ स्पेक्टॅकल. त्याला आता चष्मा लागतो. त्या नाकावरती आपला चष्मा ठेवलेला दिसतो आणि त्याच्या सोबत एक पाऊच सुद्धा असते चष्म्याचं. त्याच्या आता तारुण्याचा जो एक उत्साह असतो, चार्म असतो, तो आता निघून गेलेला असतो. तो आता
पतलावून होतो. जेव्हा त्यांनी फिटिंग पॅन्ट घातलेले असतात आपल्या तारुण्यात, त्या आता ढिल्या होऊन जातात आणि त्याला असं वाटतं की बा हे जग खूप मोठं झालेलं आहे. फॉर इज श्रँक, कारण की तो आता बारीक झालेला आहे, झटकलेला आहे बिचारा. अँड इज मॅनली व्हॉइस टर्निंग टुवर्ड चाइल्डिश ट्रेबल. त्याच्या जो आता माणसासारखा घोगरा आवाज होता कुठं सोल्जरच्या आयुष्यामध्ये, तर तो आता कसा झालेला आहे म्हणते चाइल्डिश ट्रेबल. लहान मुलासारखा तो आता थरथर कापायला लागलेला आहे आणि त्याच्या बोलण्यातून एखाद्या पाईप मधून फुंकल्यानंतर जसा आवाज येतो किंवा शिट्टीचा जसा आवाज येतो, तो तसा आवाज त्याच्या आयुष्यात आता व्हायला लागलेला आहे. आणि शेवटचा जो सीन आहे आपल्या आयुष्याचा, 7वी जी स्टेज आहे ती आहे सेकंड चाइल्डिशनेस. मग यामध्ये काय होते आपल्या आयुष्यातील घटनाक्रमांचा जो काही इतिहास आहे तो आता शेवटाला येऊन